चांगल्या पद्धतीनं हे काम करतोय. पत्रकारितेत आलो की आपल्याला बाहेर पडायचं म्हणजे मुश्किल होतंय. आता मी गेली वर्षभर प्रयत्न करतोय बाहेर पडायचं म्हणलं तर सदासाठी बाहेर पडता येत नाही. म्हणजे मार्ग एकदा आलं की यातून मार्ग बाहेर पडायचं लोक मिळत नाही. कारण इथं लागलेलं एक प्रकारचं व्यसन आहे ते आपलं काय असं पुढे कंटिन्यू चालत राहत आहे. त्यामुळं पत्रकारितेचा हा गौरव आहे. मला इयत्ता 10वीच्या प्रसार माध्यम या एका प्रकरणामध्ये माझ्या लक्षात आलं की बाळशास्त्री जांभेकरच्या नावानं एक त्या ठिकाणी चौकट होती आणि त्या चौकटीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणून त्या ठिकाणी पत्रकार दिन केला जातो असा उल्लेख होता. मी तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर साहेब होते, त्यांच्याकडे पत्र व्यवहार केला गेला. मी आता मुख्यमंत्र्यांची देखील केलेला आहे. जुन्या आवृत्तीमध्ये अशा पद्धतीची त्रुटी होती. वास्तविक पाहता प्रशासनाने काही जी.आर काढले आणि त्या जी.आर मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन 20 फेब्रुवारी 1812 आहे. 20 फेब्रुवारी 1812 मध्ये आहे आणि प्रशासनाचे सगळे जी.आर बघितले, 24चे बघितले, आता कालचा नवीन निघालेला आहे 26चा जी.आर निघालेला आहे. तर त्यामध्ये जन्मदिनांक हा बाळशास्त्री जांभेकर यांचा आपल्याला 18 फेब्रुवारी 1812 रोजी दिसतोय आपल्याला. वास्तविक पाहता पुस्तकामध्ये अशा पद्धतीच्या आपल्याला चुका दिसतात. इतकं त्यांचं काम चांगलं आहे. कोकणामध्ये त्यांनी अतिशय अगदी कमी वयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक जणांच्या आपल्याकडून कळत न कळत भावना दुखत असतात. कुठल्याही पत्रकाराला चांगलं म्हणतील असं काय नाही. म्हणजे अनेकाचे म्हणजे अपेक्षा असतात माझं नाव आलं पाहिजे. म्हणजे सातत्यानं काही ना काही पत्रकाराकडे अपेक्षा अलीकडे वाढलेल्या आहेत आणि मग ते पत्रकारांच्या देखील बंधन असतं. पेपरचं बंधन असतं, संपादक असतात, उपसंपादक असतात. काही व्यावसायिकता त्यामुळे वाढल्यामुळं काही अडचणी देखील समोर येत आहेत. आज या पत्रकार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जर तालुक्याचे तहसीलदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. आम्ही बघतोय, आम्ही जास्त येत नाही तरी देखील आम्ही एखाद्या कोणाचं काम सांगितलं तर ते साहेब तळमळीनं